नमस्कार। खरं तर मी आजचा जो हा व्हिडिओ बनवतोय ना तो खूप जरा डिफरंट असणार आहे का, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजीपेक्षा ॲज अ MHT CET ॲस्पिरंट तुम्ही आत्ताच्या स्टेपला कोणत्या मिस्टेक्स करत आहात आणि त्या मिस्टेक्स तुम्हाला आत्तापासूनच सुधारायचे आहेत, जेणेकरून MHT CET एक्झाम नंतर तुम्हाला रिग्रेट वाटायला नको की हे त्याच वेळी मला कळालं असतं तर आता माझी मार्क्स किंवा माझं पर्सेंटेज काहीच वाढलं असतं। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 मिस्टेक्स सांगणार आहे, त्या तुम्ही आत्तासुद्धा फॉलो करताय आणि त्याबद्दलचे सोल्युशन सुद्धा सांगणार आहे। कारण या मिस्टेक्स आहेत ना, असं नाही आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो परफेक्टली सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो। ज्यावेळी मी सुद्धा प्रिपरेशन करत असतो ना, मी सुद्धा या सगळ्या मिस्टेक्स केलेल्या आहेत आणि त्याच मिस्टेक्स मी तुम्हाला तुमच्याच भाषेत आहे असं नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना या मिस्टेक्स माहिती असतात। ते प्रॉब्लेम्स तुमचेच आहेत, मला तुमच्याकडूनच हे प्रॉब्लेम्स येतात, त्यावरती मी आजचं जे सोल्युशन्स आहे आणि ज्या मिस्टेक्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतोय। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एडिटपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। सुरुवातीला मी हे यासाठी सांगतोय कारण का आता तुम्ही 2 वर्ष जे आहेत ना ते CETची प्रिपरेशन केलं आहे, काही विद्यार्थी बोर्ड्स नंतर करत आहेत आणि तुमचं जे इव्हॅल्युएशन होणार आहे ना ते फक्त या 3 तासामध्ये होणार आहे। JEE मेन्स सारखे तुम्हाला 2-2 अटेम्प्ट अजिबात मिळणार नाहीत। तुम्ही कितीही मेहनत केली असेल ती फक्त 3 तासामध्ये इव्हॅल्युएट होणार आहे MHT CETच्या। त्यामुळे या 3 तासाचं युटिलायझेशन हिची प्रिपरेशन आहे ती आत्तापासून तुम्ही करायला स्टार्ट केली पाहिजे। का, कारण का आता आम्ही गेले 2-3 वर्ष बघतोय ना टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय, त्यासोबत पर्सनल काउन्सिलिंग करतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोबत आमची कॉन्टॅक्टमध्ये असतो। का, कारण का आम्ही टेस्ट सिरीज सोबत विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटरशिप सुद्धा देतो। म्हणजेच काय, ते विद्यार्थी आमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट्समध्ये असतात, जे टॉपर्स विद्यार्थी असतात। त्यामुळे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, त्यांच्या जे मिस्टेक्स असतात ते आम्ही चांगले अनालाइज करत असतो। यावरूनच एक गोष्ट मी ऑब्झर्व केले की विद्यार्थी चांगले प्रिपरेशन करतात, परंतु ज्यावेळी लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागतो ना त्यावेळी वाटायला लागतं की अजून थोडा अभ्यास केला असता किंवा काही पर्सेंटेज जास्त असतं ना तर कॉलेज खूप चांगलं मिळतं। हे रिग्रेट मोस्टली विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त करतात, कारण का काउन्सिलिंगच्या वेळी हे सगळ्या गोष्टी बघतो आम्ही की पालकांना वाटत असते की अजून थोडे मार्क्स असते तर चांगलं कॉलेज, बेटर कॉलेज हातात होतं। का, कारण का एका मार्क्सवरून सुद्धा तुमचे कट ऑफ मित्रांनो खूप वाढलेले असतात आणि मोस्टली जर तुम्ही बघाल ना जे टॉप कॉलेजेस आहेत पुण्यामधील, मुंबईमधील CSITसाठी कॉम्पिटिशन इतकं असतं ना की त्यामध्ये कट ऑफची खूप म्हणजे खूप या गेल्या 2 वर्षापासून या CSIT रिलेटेड ब्रँचेसचा कट ऑफ खूप ड्रास्टिकली वाढलेला आहे। तर आता या टॉपिकवरून मी सुरुवातीला त्या मिस्टेक्सवर येतो। पहिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मिस्टेक विद्यार्थी करतात ना ती आहे युजलेस रिसोर्सेस किंवा बुक्स म्हणा। हे यासाठी सांगतोय, विद्यार्थी काय करतात, कोणत्याही रँडम यूट्यूब चॅनलवरतून किंवा Amazonवरून किंवा कोणीही जर रेफर करत असेल ना तर त्यांच्याकडून एक यूट्यूब बुक्सचं किंवा रिसोर्सचं सजेशन घेतात आणि त्यावरून ती ब्लाइंडली ती बुक्स फॉलो करतात। तुम्ही हे चेक करत नाही आहेत की खरंच त्या पुस्तकातली जे MCQs आहेत त्यांची जी डिफिकल्टी आहे ना ती ॲक्च्युअल CETच्या लेवलची आहे की नाही हे खूप महत्त्वाचं आहे। का, कारण का तुम्ही इतका वेळ त्या पुस्तकामध्ये गुंतवणार आहात, त्याचे MCQs सॉल्व करणार आहेत, त्यावेळी ते एक बेस्ट कंटेंटचं रिसोर्स बुक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे युजलेस जी बुक्स असतात ती फॉलो करणं आधी बंद करा। आता यावरती उपाय काय, पहिलं म्हणजे काय, जी चांगली आणि बऱ्यापैकी MCQ जे CET रिलेटेड ज्यांची डिफिकल्टी लेवल अशी बुक्स कोणती, तर मी आता बघतोय ना मोस्टली मी रेफर करतो विद्यार्थ्यांना टार्गेटची जी ट्रेम सिरीजची बुक्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, ती तुम्ही रेफर करू शकता। PYQसाठी स्कोअर बूस्टर बेस्ट आहे, नंतर मार्वल, ही जी काही थोडी मोजकी बुक्स आहेत ना ती मी तुम्हाला रेफर करेल। असं नाही की बाकीची बुक्स सगळीच युजलेस वगैरे आहेत, सगळे बुक्स वगैरे चांगले असतात, परंतु त्यामध्ये जो कंटेंट असतो, जो रिलेटेड ॲक्च्युअल CET रिलेटेड असतो ना त्यामध्ये डिफरन्स असतो। त्यामुळे ही जी बुक सांगितली ती नक्की फॉलो करा। कोणती बुक तुम्ही अवॉइड करू शकता, मी कोणालाही पर्सनल टार्गेट करून अरिहंत किंवा दिशा पब्लिकेशन्स आहेत ना, ही मोस्टली बुक्स जी आहेत ती JEE प्रिपरेशन रिलेटेड त्यांचा चांगला कंटेंट आहे, परंतु या बुक्समध्ये मोस्टली अरिहंत वगैरे जे बघाल ना तर जे क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आहे ना ती JEE मेन्सची लेवल आहे, ती तुम्ही अवॉइड करू शकता। ही जरी पहिली मिस्टेक ती होती काय, तर युजलेस रिसोर्सेस फॉलो करणं बंद करा। दुसरं आहे फक्त थिअरीवरती फोकस करणं। विद्यार्थ्यांचं काय होतं की विद्यार्थ्यांना वाटत असतं की फक्त थिअरी केली म्हणजे तुमचं सिलेबस कवर होतो, असं नाही। थिअरी परफेक्ट करा, परंतु ती केमिस्ट्रीसाठी, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस। त्यामुळे माझं तुम्हाला एक सजेशन काय असणार आहे, कमीत कमी वेळात थिअरी कवर करा आणि मॅक्सिमम MCQची प्रॅक्टिस करा। जेवढे तुम्ही जास्त क्वेश्चन सॉल्व कराल तेवढे तुम्हाला त्यामधून ॲनालिसिस कळेल की तुमच्या चुका कुठे होत आहेत, मिस्टेक्स कुठे आहेत, फॉर्म्युलाज आठवत नाही आहेत का, फॉर्म्युलाज आठवले तर ते मॅनिप्युलेट करता येत नाहीत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत, ते फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस करणं। त्यामुळे
फक्त थेअरीवर कव्हर करतो, ही जी सेकंड मिस्टेक आहे ती तुम्हाला अवॉइड करायची. हे आत्तापासून तुम्ही स्टार्ट करा या मिस्टेक्सवरती काम करणं. थर्ड मिस्टेक आहे म्हणजे काय, एक विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो. विद्यार्थी ज्यावेळी मला आता वगैरे कॉल वगैरे करतात ना, ते काय म्हणतात, आता फिजिक्सचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होत नाही आहेत. आणि हे सगळ्यांना माहीत असतं, कारण का विद्यार्थ्यांनी आधीच त्याचा इतका बाव करून ठेवला आहे की विद्यार्थी म्हणतात की केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं तरी होऊन जाईल आणि मी फिजिक्सचं मी सोडून देणार आहे. दादा मी फिजिक्सचं असं करेल की मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री म्हणून जेवढा चांगला स्कोर येईल तेवढा कव्हर करेल आणि फिजिक्स मी बहुता ड्रॉप आउट करेल. हा एक विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. लक्षात ठेवा, एखादं गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीचे न्यूमेरिकल्स फिजिक्सचे जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर ही तुम्हाला मॅक्सिमम वेळ तुम्हाला तिथं गुंतवणं खूप गरजेचं आहे. हे यासाठी सांगतोय, सीईटीचा स्कोर काय फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या मॅथ्स आणि केमिस्ट्रीच्या स्कोरवरून कॅल्क्युलेट होणार नाही. टोटल पर्सेंटाईल हे तुमच्या टोटल स्कोर जो तुम्ही 200 पैकी स्कोर करणार आहात ना त्यावरून होणार आहे. म्हणूनच तुम्हाला इतकंच करायचं आहे की फिजिक्स अवघड जात आहे म्हणून ते ड्रॉप करतो किंवा काही चॅप्टर स्किप करतो, असं करायचं नाही आहे. तुम्हाला भलेही त्यामधून सगळे एमसीक्यूज सॉल्व्ह होणार नाहीत, परंतु काही एमसीक्यूज असतात ना ते सॉल्व्ह डेफिनेटली होणार. आणि सुरुवात तुम्हाला फिजिक्ससाठी जर स्ट्रॅटेजी सांगायची झाली तर फिजिक्ससाठी तुम्ही ॲटलिस्ट मागच्या 2-3 वर्षांची जी PYQs आहेत ते परफेक्ट केलेत तरी फिजिक्स तुमचं बऱ्यापैकी होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही फिजिक्स अवघड जाते वगैरे या गोष्टीचा बाव करण्याऐवजी मी फिजिक्सला कशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता स्कोअरमध्ये, कारण का केमिस्ट्री तुम्हाला इझी लेवलचं येऊ शकेल, मॅथ्स मिडियम येऊ शकेल, फिजिक्स पण बऱ्यापैकी मिडियम टू डिफिकल्ट लेवलचं येतं. हे मी मान्य करतो की फिजिक्सची डिफिकल्टी लेवल कारण का त्या प्रेशरमध्ये मॅनेज करणं डिफिकल्ट असतं, परंतु आतापासून तुम्ही प्रॅक्टिस केली तर फिजिक्ससुद्धा काहीही अवघड नाही. ही झाली तिसरी मिस्टेक. चौथी मिस्टेक्स म्हणजे काय, रिव्हिजन. मी नेहमी सांगत असतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की फक्त तुम्ही सिलेबस कव्हर केला म्हणजे तुम्हाला सीईटीमध्ये चांगले मार्क्स मिळाले असं नाही आहे. फक्त सिलेबस कव्हर करून तुम्हाला काही होणार नाही. तो सिलेबस जो कव्हर केलेला आहे तो ॲटलिस्ट 2-3 वेळा 4-5 वेळा तुम्ही रिवाईज किती वेळा करता यावरती डिपेंड करतं. त्यामुळे रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. मी रिव्हिजनसाठी विद्यार्थ्यांना एक स्ट्रॅटेजी सांगतो, ती लास्ट गेल्या म्हणजे तुम्ही काल जेवढा सिलेबस कव्हर केला आहे तो सकाळी उठून ज्यावेळी दिवसाची नवीन सुरुवात फक्त त्यामधून एकदा नजर फिरवणं खूप गरजेचं आहे. का, कारण का तुम्ही पुढे सिलेबस फक्त कव्हर करत जात आहे, माइलस्टोन गाठत जात आहे, परंतु मागे जो सिलेबस कव्हर केलाय तो त्यानंतर 15 किंवा 1 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही टच करताना त्यावेळी सगळ्या गोष्टी नवीन राहतात. त्यामुळे त्या सिलेबसच्या टचमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जी तुम्हाला चौथी मिस्टेक आहे ती म्हणजे रिव्हिजन न करणं, ही तुम्हाला अवॉइड करायची आहे. आत्तापासूनच रिव्हिजनची सवय करून घ्या. कमी सिलेबस कव्हर होऊ द्यात परंतु रिवाईज करत चला. पुढची आहे ती म्हणजे काय तर प्रॉपर टाइम टेबल नसणे. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक बेस्ट टाइम टेबल सजेस्ट केलं आहे. हे बघा, असं नाही आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांचं परफेक्टली टाइम टेबल फॉलो होतं, परंतु म्हणजे पहिली स्टेप काय असणे पाहिजे तर तुम्ही ॲटलिस्ट ते टाइम टेबल बनवलं पाहिजे. ते फॉलो होईल न होईल ही पुढची गोष्ट, परंतु ॲटलिस्ट ते तुम्ही टाइम टेबल बनवा, ते तुमच्या स्टडी टेबल समोर चिकटवा. आणि 100% टाइम टेबल हे कुणाचंही फॉलो होत नाही, परंतु जे तुम्ही फॉलो करणं ॲटलिस्ट 70% जरी फॉलो होत असेल ना तरी तुम्ही चांगली गोष्ट आहे ना, कारण हळूहळू ती इम्प्रूव्हमेंट होत जाईल. त्यामुळे एक टाइम टेबल बनवायचं आहे आणि ते पुढचे 2 ते 2.5 महिने तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचे आहे. आणि टाइम टेबलमध्ये सुद्धा एकाच टाइम टेबलला स्टिक राहण्याऐवजी चेंजेस पण करत जा ना. एखाद्या स्लॉटमध्ये तुम्ही फिजिक्स सॉल्व्ह करता तर पुढच्या स्लॉटमध्ये तुम्ही त्याऐवजी तुम्ही फिजिक्सच्या ऐवजी मॅथ्स घेऊ शकता. असं तुम्ही टाइम टेबलमध्ये चेंजेस पण करू जा. त्यामुळे जी पुढची जी मिस्टेक होती ती होती टाइम टेबल फॉलो न करणं. पुढची आणखीन एक मिस्टेक काय आहे तर विद्यार्थी टाइम बाउंड आणि त्या प्रेशरमध्ये एमसीक्यूज सॉल्व्ह करते. म्हणजेच काय, आता ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करताय ना रॅन्डमली पिकअप करताय एमसीक्यूज कोणत्याही बुकमधून आणि ते सॉल्व्ह करत जात आहे, परंतु तुम्हाला आतापासून काय करायचं आहे तर ते एमसीक्यू टाइम बाउंडमध्ये सॉल्व्ह करायचे. तुम्ही एक स्टॉपवॉच लावू शकता किंवा ते एखाद्या टायमर सेट करू शकता आणि त्या पर्टिक्युलर टाईममध्ये तुम्हाला ते एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. ही झाली, लक्षात ठेवा. पुढची मिस्टेक ही यासाठी सांगतोय, विद्यार्थ्यांना हे माहिती नाही आहे की सीईटीचे एमसीक्यूज इझी आहेत, परंतु ते परफेक्टली टाईममध्ये मॅनेज करणं आणि त्या प्रेशरमध्ये मॅनेज करणं आहे ना ते थोडं डिफिकल्ट आहे. आणि ते आत्तापासून मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला ही मिस्टेक अवॉइड करायची की तुम्ही रँडमली एमसीक्यूज सॉल्व्ह करतात, त्याऐवजी टाईम बाउंडमध्ये तुम्हाला एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे ती आहे फॉर्म्युला शीट्स न बनवणं. फॉर्म्युला शीट्स यासाठी सांगतोय, तुम्ही एखादा टॉपिक कव्हर केलात ना किंवा एखादा चॅप्टर कव्हर केलात ना त्या चॅप्टरमधून तुम्हाला काय समजलं, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स काय ज्यातून वारंवार सीईटीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं, एका पेजवरती लिहायचं आहे आणि ती फॉर्म्युला शीट तुमच्या स्टडी टेबलसमोर चिकटवा. लक्षात ठेवा, ह्याचा खूप चांगला इम्पॅक्ट तुमच्या सीईटीच्या शेवटच्या दिवस जे असणार आहेत ना त्यामध्ये होणार आहे. का पूर्ण पुस्तक रिवाईज करण्याऐवजी फक्त तुम्ही जरी फॉर्म्युला शीट रिवाईज केली ना त्याचा खूप तुम्हाला बेनिफिट होणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला शीट न
बनवणं ही मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आणि आता शेवटची मिस्टेक मी म्हणणार नाही, परंतु ती शेवटची मिस्टेक यासाठी सांगतोय की विद्यार्थ्यांना रिग्रेट हे नावाची एक गोष्ट आता झाली आहे. का? कारण का तुम्ही अभ्यास वगैरे करत असता, चांगला विद्यार्थी काही बघतोय 10-15 तास सुद्धा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, मग तरी सुद्धा त्याचा आउटपुट निघत नाही आणि रिग्रेट वाटत राहतं की माझा म्हणावं तसा अभ्यास होत नाहीये, मी पूर्ण डेडिकेटेडली देतोय तरी सुद्धा म्हणावं तसा अभ्यास होत नाहीये. हे तुमच्यासोबत नाही, सगळ्या विद्यार्थी, आम्ही सुद्धा असं नाही की जे विद्यार्थी CUEP मध्ये शिकतात, टॉप कॉलेजेसमध्ये शिकतात, त्यांनी वेगळं काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ते सुद्धा फेस करून आलेले असतात आणि आता जे तुम्ही सुद्धा फेस करणार आहात. मग मानण्याचं इतकंच आहे की हा रिग्रेट करत बसण्याऐवजी तुम्ही फक्त तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करत चला. कारण का मी बघतो ना, विद्यार्थी कॉम्पिटिशनला इग्नोर करतात. एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगावं वाटते, तुम्हाला आता ह्या गोष्टी जास्त इझी वाटत जातात, परंतु ज्यावेळी तुम्हाला रिझल्ट वाटेल आणि 1% किंवा अर्ध्या पर्सेंटाईलनं चांगल्या क्वालिटीची सीट तुमच्या हातून जात असते ना, मग स्पॉट राऊंड वगैरे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, या सगळ्या गोष्टी पुढे ट्राय करायच्याच आहेत तुम्हाला. परंतु ज्यावेळी अशा गोष्टी होतात ना की अर्ध्या पर्सेंटाईलसाठी चांगलं कॉलेज हातातून जातं, त्यासारखं रिग्रेट काय नाही. त्यामुळे आतापासूनच चांगला अभ्यास करायला स्टार्ट करा. तुमच्या पॅरेंट्सनी गेली 2 वर्ष किंवा आत्तापासून तुमच्यावरती जेवढी इन्व्हेस्टमेंट केलं आहे, तुमच्या एक चांगलं कॉलेज मिळावं यासाठी जी स्वप्न बघतायत त्यासाठी नक्की प्रयत्न करत राहा. खरं तर ह्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या मी आत्तापासून यासाठी सांगतोय की तुम्ही त्या अवॉइड कराव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून ते एक बेस्ट स्कोअर तुम्ही मिळवावा. खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ असतील ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.